नमस्कार मंडळी, गावाकडची सुंदर सकाळ उगवली पाहून घ्या. तसं सुंदरही म्हणता येत नाही, कारण तर निरोग उलटून चालला, पण पाण्याची काही चिन्ह नाही. कडक कडक ऊन तपायला लागलंय, पावसाळा लागला तरी. कारण या वर्षी दुष्काळ आहे म्हणते. का होते पाहू आता. सुमित्राचं चालू आहे येतं पाणी भरणं. आज दिवसभर काय काय होते ते दाखवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. कृपया व्हिडिओ संपूर्ण पहा. कोठ्यामध्ये सुमित्राचा स्वयंपाक चालला असं वाटतंय. का बनवते पाहू आता जाऊन आतमध्ये. स्वयंपाक चालू आहे का गावात व कोट्यामध्ये? हो. हा, बघूया बनण्याच्या कोट्यात स्वयंपाक. गरमी करताय ना, आता बाहेरच बनवा म्हणलं. हा तर शेळ्याचा गोठा आहे व मग तू तर बाहेर म्हणून झाली. हे का बाहेर आहे का? आता येतं हवा लागत नाही, बाहेरच येतं हवा लागते. हा, ताटव्याने हवा लागते, घरामध्ये भिंतीने हवा लागत नाही. हा सर, नाही नेहमी कधी म्हणलं येतं त्या चुलीवर. तिथं कोणा चूल? तिथली चूल गायब झाली. तिथली चूल गायब झाली वाटते. तिथं करेन तू रोज? हा, हो रोज येतं करताय. काऊन करताय येतं? आता ते तर उष्णता जास्त लागते ना, तपण आहे का हा, म्हणून आता येतच बनवा म्हणलं. तिथं ऊन लागते ना बाहेर. हा. मग हे बरं आहे सावलीमध्ये. बघूया मिलन चढालीस तोपर्यंत होऊन जाते स्वयंपाक. असं का बनवलं? वरण शिजलं. वरण नाही येतं? वांग्याची. हो इथं वरण आहे. हो, वांग्याची भाजी येत दिसत नाही ना वांगे. बनवतो आता. पोळ्या बनवतो. हा जरा भातामध्ये का वांगे? हो. एवढी उष्णता आहे तरी हे बघा, आमचं कूलर येतच ठेवून आहे बाहेर. राहतो आम्ही मग कस तरी. का करायचं मग, वेळेस तशी आली तर आपल्यावर. म्हणून हे बघा, परवा आम्ही हा एक छोटासा पंखा आणला. कारण ह्या याचं बिल भक्कम येते असं, आणि भक्कम उष्णताला लागते यानं. 3% गरम येऊन जायचे, कडतं वाटते. आणि हे असं छोटंसं आणलं. दुपारी आम्ही या खोलीमध्ये येऊन बसतो. एका मासा पुरते हा पंखा, पण दोघं तिघ आम्ही काढतो आम्ही कस तरी. हे चालते काच्यावर, सोलरवर चालतंय पाहिजे. हे बघा, हे काही लाईनवर नाही आहे, सूर्यावर चालतंय हा पंखा. बसलो आता आराम करत. आता मला व्हिडिओ एडिट करायचा आहे ना. इकडं सुमित्राची स्वयंपाकाची तयारी चालली. वांग्याची भाजी बनवायची हो का? हो. बनव. आणि आता काय? भात आहे. बसलो आता भावाला जेवाले. हे बघ, वांग्याची भाजी, चपात्या, तुरीचं वरण. आम्ही साधं वरण म्हणतो. काही आम्ही फिकं वरण म्हणतो. तुमच्या भागाकडे काय म्हणते सांगा? तुरीच्या वरणाने साध्या. आता भात नाही घेतला मी. कधी खातो ना तर कधी खाते नाही भात. मी जास्त पोळ्यात खातो, मी चपात्या खातो. जेवतो आता भावना. आता गावाकडलं जेवण जबरदस्त बनलं. आता सुमित्रा दुपारचा चहा बनवायला लागली. हे बघा कसं आहे भावांना, आमचं रोजच आहे. दुपार झाली का आम्ही चहा पितो. भलाही कडक उन्हाळा आहे, आम्ही चहा काऊन पितो. तसं कोणत्या वैज्ञानिक भाषेमध्ये सांगून नाही, कुठं तसं लिहून नाही. पण कसं आहे, आता आम्ही जास्तीत जास्त उष्णतेमध्ये राहतो. कूलर काही लावत नाही, पंखे लावत नाही. त्यामुळे आम्हाला काय का माहित नाही, चहा पिवशा वाटते दुपारी. म्हणजे आता कदाचित असं आमच्या शरीराला तसं वाटत असेल ना कदाचित. ते नाही का म्हणते विषारी विष मारते म्हणते बाय, तशावानी आमच्या शरीरामध्ये आता उष्णता साचून राहते. तर कदाचित चहा पिल्यामुळे उष्णता मारते असं होते का मला माहित नाही गोष्ट. पण तसं मला बरं वाटते दुपारी चहा पिला तर. भलाही कडक उन्हाळा आहे तरी, नाही तर सहसा लोक उन्हाळ्यामध्ये दुपारी चहा पित नाही, पण आम्ही पितो. आम्हाला तसं वाटतंय मला. आता याचं वैज्ञानिक कारण काय आहे हे तुम्ही सांगू शकता, तुम्हाला माहित असेल कदाचित तर. पितो आता चहा. आता भावांना होते आता सुमित्रा चहा. हे आमचा आहे फ्रीज. या फ्रीज मधलं आम्ही पाणी पितो जर आम्हाला ताण लागली तर. एवढं पाणी संपत आहे. 15 लिटरची कॅन, 2-3 कॅना संपते दिवसात. एवढं आम्हाला घाम जाते. 5 दिवस पडतो घाम लागली. आता सुमित्रा चहा वताली. या भावांना चहा पहिले. हे बघा, इकडे बापू पेत आहे, इकडे सुमित्रा पेत आहे. आता मी पेतो. आता कसा बनला पाहू दे आमचा दुपारचा चहा. आता एकदम चहा बनला सुमित्रा. हो. मस्त म्हणलं भावानं दुपारचा चहा. कोण पेते दुपारच्या कडक उन्हाळ्यामध्ये चहा सांगा बरं तुम्ही. पण थांबा, संपूर्ण व्हिडिओ पाहून झाल्यावर जे काही सांगायचे ते तुम्ही सांगा. आणि आता बघा सुमित्रा काय बनवते. का चाललं बघ सुमित्रा तुम्ही येता? घुगऱ्या मांडल्या ना. घुगऱ्या का त्या? हो, तुरीच्या घुगऱ्या आहे. हा,
तर शिजत आहे. बघा भावांनो, तुरीच्या घुगऱ्या मस्त मडग्यामध्ये शिजत आहे चुलीवर गावाकडच्या. घुगऱ्याची मेजबानी पुन्हा काय संध्याकाळी. घुगरी आणि भाकरी वा बनव. वा वा, जबरदस्त. घुगरी आणि भाकरी काही बोलायचं कामच नाही. जबरदस्त पारंपरिक अन्न आहे भावांनो, घुगरी आणि भाकरी गावाकडचं एकदम जबरदस्त चवदार अन्न. संध्याकाळी आहे आमची आता मजा. आता यावर्षी बनवले नाही जास्त आपण. हो, टाइम नाही भेटला जास्त. आपली कामं धामं भक्कम होते ना. आता हे निरगाचं पान नाही तर भेटला टाइम आता. चला भावांनो, संध्याकाळचं जेवण. हे बघा, हे आपल्या घुगऱ्या बनवल्या, हातवलेल्या घुगऱ्या दिवसभर 4-5 तास शिजवल्या चुलीवर. कारण तर मडक्यावर शिजते ना, चुलीवर थोडा वेळ लागते, त्यामुळे आता वेळ लागला. आणि हे भाकरीसोबत आता मस्तपैकी खायचं. आता आपण हे पाहतो आता कट झाली त्या घुगऱ्या आपल्या. मस्त बनल्या. पुन्हा कांदे पुन्हा आहे सोबतीले. पुन्हा कोणाला आवडते घुगऱ्या सांगा बघा. आणि हा आमचा गावाकडला छोटासा ब्लॉग आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. पाच जावा आमचे गावाकडचे ब्लॉग. भेटूया पुढच्या अशा नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत नमस्कार.